महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र गाबडे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 20 मध्ये। इथे भारतीय जनता पार्टीच्या विकास ग्रंथाचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे आणि आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी माजी पालकमंत्री आमदार सूरजभाऊ खाडे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। भाऊ, काय सांगाल, या ठिकाणी आता विकास ग्रंथाचं उद्घाटन केलं आहे, नेमका तुमच्या फंडात असून की भारतीय जनता पार्टीच्या फंडातून कशा प्रकारे इथं काम झालं? एकतर मी पहिलं सांगेन की नगरसेवक असावा कसा हे एक जातीवंत उदाहरण योगेंद्र थोरात आहेत। काही वर्ष अगोदर माझ्या संपर्कात आले ते आणि तिथून विकास चालू झाला, पण त्याच्या अगोदर पण जे काही छोटे मोठे विकास हो किंवा सो फंडानं स्वतःच्या पैशानं विकास करण्याचा एक कार्यक्रम तिने आखला गेला। असं जास्त कसं बघायला मिळत नाही आपल्याला की सो घरच्या पैशानं विकास करणं, जनतेला सगळं सुखसोयी उपलब्ध करून देणं, आणि ते योगेंद्र थोरात केले। आज या ग्रंथाचं उद्घाटन करतोय आम्ही। काल मी त्यांची मुलाखत बघितली रात्री 1 वाजता, पण सुंदर अशी मुलाखत दिली तिने। परिस्थिती मांडली, हा 20 नंबर वार्ड कसा होता आता झाला कसा, त्यामध्ये महत्त्वाचे रस्ते झाले, महत्त्वाच्या 2 गोष्टी तिने केल्या, सुंदर केल्या की पाण्याची व्यवस्था केली तिथं। तिसरी गोष्ट केली शाळांची व्यवस्था, 5 शाळा तिने दुरुस्त केल्या, 7 दुरुस्त केल्या शाळा। शाळेचा पट ही चांगल्या पद्धतीने आहे, शिक्षक सगळे चांगले आहेत आणि जे स्टँडर्ड प्रायव्हेट हायस्कूलमध्ये जे शिक्षण मिळतं त्याच्यापेक्षा उत्तम शिक्षण तिथं चालू झालेलं आहे। त्यामुळे गरिबांसाठी फुकट बिगर डोनेशन काही नाही आहे त्यामध्ये। त्याने मग सायकली द्यायच्या, कपडे द्यायचे, हे करायचे, मुलं स्वच्छ नीट दिसली पाहिजे या पद्धतीने प्रयत्न केला। दुसरं गोष्ट तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक बौद्ध विहार तिथं सुंदर बांधलं, एक एवढं सुंदर बांधलं आहे की त्याचं उद्घाटन समाज कल्याण मंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि त्या माध्यमातून सुंदर असं बौद्ध विहार बांधलं। रस्ते, पाणी, वीज, झाडे झुडपे, इव्हन वेगवेगळे उपक्रम राबवायचे त्यांनी चालू आहे। तर स्विमिंग पूल बांधायचं कुठल्या जिल्हा परिषद शाळेला कुठं असतं का, पण त्यांनी तोही प्रकल्प धरला आहे। आणि म्युझिक शाळा म्हणून एका झाडाझुडपात अशा सौंदर्यामध्ये त्यांनी ती एक म्युझिक शाळा तिथं चालू केलेली आहे। म्हणजे हे अनेक उपक्रम त्यांनी जनतेच्या गोरगरिबाच्या मुलांसाठी मोठी व्हावी, त्यांना शिक्षण व्हावं, त्यांचं सगळं व्हावं या दृष्टिकोनातून केलेलं आहे। आज आम्ही घाटावर मंदिरामध्ये आम्ही हे लोकार्पण सोहळा ह्या पुस्तकाचा करतोय। ह्या पुस्तकामधले जर फोटो बघितले तर खूप चांगली कामं झालेली। 900 फोटो होते, त्यातले कट करत किती घेतले, 90 फोटो काय घेतले, 92,000 मधले 400 फोटो फक्त त्यातले चॉईस केलेले आहेत। म्हणजे अशी एवढी 92,000 जर फोटो असतील तर 92,000 कामं तिने केली, त्यातले फक्त ह्या पुस्तकामध्ये आपण केलं। जर हा ग्रंथ बनवायचा झाला 92,000चा तर एवढा मोठा ग्रंथ होईल, पण त्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास पुरुष म्हणून आपण त्याला मानलं पाहिजे। आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या घाटावरचा जर विकास म्हटलं तर 2 मुद्दे ते महत्त्वाचे आहेत की जेणेकरून त्या प्रयत्नात मी पहिल्यापासूनच आहे। ह्या मंदिरासाठी आम्ही काही पैसे दिले, त्या पैशातून हे सुशोभीकरण करणं, ह्याला आहे त्या परिस्थितीमध्ये ठेवणं आणि त्या पद्धतीने दुरुस्त नीटनेटकं करावं काम चालू आहे। पूर्णतेला झालेलं नाही अजून, पण जे काम बाकी असेल ते तातडीनं आपण करून घेऊ। तिसरी गोष्ट आहे की ह्या घाटावरच्या लोकांचे घरं नावावर नाही आहेत। हे अतिक्रमण म्हणा किंवा असं म्हणता येणार नाही, पण ही पारंपरिक पद्धती राहिलेली घरं आहेत त्यांची, पण नावावर करण्यासाठी देवेंद्र भाऊंनी परवाही भाषणात सांगितलं की अशी जर घरं असतील काय असतील तर ते त्यांच्या नावावर करण्यासाठी आता सिटी सर्वे आणि बाकी सगळ्या गोष्टी करून प्रांत आणि कलेक्टरच्या माध्यमातून ही घरं नावावर करण्याचा GR पण निघालेला आहे। त्या प्रोसेसमध्ये आम्ही घाटावरच्या ह्या सर्व नागरिकांची घरं नावावर करण्याचा आम्ही इथून पुढे प्रयत्न करणार आहोत। असे बऱ्याच ठिकाणी, एकाच ठिकाणचं नाही आहे, म्हैसाळ असेल, प्रत्येक गावामध्ये, गायरांमध्ये, कुठं गावठांमध्ये राहिलेले लोक आहेत त्यांची पण नावावर करणं। आणि ह्या महत्त्वाची गोष्ट आहे की घाटावरचं एक सुंदर असं हे शहर बसलेलं आहे, एक वार्ड नंबर 20 मधलं, आणि त्या माध्यमातून ते दुरुस्त करणं जरूर आहे। 2 वर्ष झालं पुराचा खूप थैमान होतो इथं। एकदा पूर आला म्हटलं की इथं लोक सगळे अस्वस्थ होतात, पण मी थोडंसं माझं इंजिनिअरिंग वापरलं आणि 2 वर्ष आम्ही पूर येऊन दिला नाही। म्हणजे सगळ्यात हेवी रेन झाला, सगळ्यात मोठा पाऊस पडला, सगळ्यात जास्त पाऊस पडला, तरी आम्ही 2 वर्ष पुराचा इथं न येऊ नये ह्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्यात म्हणजे आम्हाला यश मिळालं। 2 वर्ष इथं पूर आलेला नाही, त्यामुळं इथली जनता सुख समाधानानं जगते आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे। या ठिकाणी महाराष्ट्र वृत्तदर्शन आमदार म्हणून तुमच्या कार्याची दखल घेऊन तुम्हाला कार्यसम्राट आमदार म्हणून पुरस्कार दिला। योगेंद्रदादांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र वृत्तदर्शनने कार्यसम्राट नगरसेवक म्हणून पुरस्कार दिला। मला एक सांगा, रस्ते, पाणी, गटारी हे तर सगळेच करतात, मात्र शैक्षणिक गंगा आणण्याचं काम या ठिकाणी योगेंद्रने केले, काय सांगाल? सुंदर असं मी त्या शाळेमध्ये भेटी दिल्या, माझ्या हस्ते काय उद्घाटन पण झाली,
त्या शाळेला महाशासन असू द्या, नगरपालिका असू द्या किंवा माझ्या फंडातून आम्ही सहकार्य केलं. स्वतःच्या वैयक्तिक फंडातून यांनी तिथं काम करायचा खूप प्रयत्न केला आहे. पण आपण जर जाऊन बघितलं तिथं शूटिंग आपण जर केलं तर अशा सुंदर शाळा आणि सुंदर मुलं आणि पालकांचा जो मोठा रिस्पॉन्स आहे त्या शाळेसाठी, आमची मुलं इथं शिकत आहेत. त्या घाटावरची शाळा पुरामध्ये 2 वेळा बुडाली. तिला दुरुस्त करून परत आपण सगळी चालू केली इथं शाळा आणि परत चालू करणं. त्यावेळी असं फंडिंग कुठे येत नसतं, पण फंडातून करणं हे दानत लागते आहे. पण दानत लागते, द्यायची दानत लागते, जनतेसाठी द्यायची दानत लागते. आणि ती येऊन थोड्यांच्याकडे आहे. म्हणून त्यांना आपण कार्यसम्राट सायकली वाटणं, युनिफॉर्म वाटणं, बूट वाटणं, मुलांसाठी सोय करणं आणि मुलांना कुठेतरी चांगल्या प्रशिक्षणासाठी किंवा धडे शिकवण्यासाठी प्रॅक्टिकली नदी म्हणजे काय तर नदीचं सौंदर्य बघण्यासाठी नदीकडे नेणं, मुलं नेणं. तिथं त्यांना सांगितलं नदी तुम्ही इथं काय पाहिलं असं प्रशिक्षण देणं. स्वतः काही दिवस शिक्षक कमी पडले म्हणून स्वतः शिक्षक म्हणून तिथं उभा राहिले. म्हणजे हे कोण करू शकणार नाही आहे एवढं हे सॅक्रिफाईस. म्हणजे वॉर्ड असू द्या, वॉर्डमधली जनता असू द्या, पण आम्ही बघत असताना वॉर्डमध्येच नाही आहे पण बाकीच्या ठिकाणी कुठेही अडचणी आल्या काय आल्या तर एकदम थोडा धावून जातात. हे जर हे प्रत्यक्ष मीही स्वतः बघितलेलं आहे. तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या समोर म्हणजे योगेंद्रच्या समोर स्वतः आमदार पुत्र आहेत, काय चित्र असेल? नाही, आमदार पुत्र असला तरी काय फरक पडत नसतं. मी आमदार आहे याच्या पाठीशात. मी 5 वेळा आमदार झालो. तिने आता विधान परिषदेत झाले आमदार आहेत ते. पण मला 5 वेळी ह्या जनतेनं मला आशीर्वाद दिलेले आहेत, बरोबर ना. मी ह्यांच्या पाठीशी आहे ना, त्यामुळे चिंता करायची नाही. आणि कोणाचा पुत्र कोणाचा काय पुत्र, पण एक संस्कृती कल्चर त्यामध्ये पुढे येतं. लोकांना एक ठेवा वाटतो की ह्या नगरसेवकांनी आता काय केलं आपल्यासाठी, काय नाही केलं. आता हे पुस्तक मांडलं तर मी जनतेला आव्हान करेन, ज्यावेळी तुम्हाला मतदान मागायला विरोधक येतील त्यांना दाखवा तुमचं काय पुस्तक असं केले का तुम्ही 20मध्ये, आमच्यासाठी कुठं काम केलं आहे का तुम्ही, असं एखादं पुस्तक तुम्ही काढलं आहे का किंवा एखादी पॉम्पलेट तर काढली आहे का, त्यांना विचारा. जर काम केलेलं मतदान द्यायचं. मी एक सांगतो, मला मी युगन थोरात असेल, त्यांची टीम असेल, आम्ही सगळे असो. मी आताही ह्या सांगली मिरज कुपवाड नगरपालिकेचा प्रचार करतो. आम्ही एक पॉम्पलेट छापले प्रत्येक वॉर्डसाठी, कामं आम्ही किती केली हे आम्ही पहिलंच पाठवलेलं आहे. आम्ही कामं करून मतदान द्या म्हणायला लागले. आम्ही आश्वासन देऊन मतदान घेत नाही. आता आम्ही काम पूर्ण केली. तुमची एवढ्या कोटीची कामं प्रत्येक वार्डमध्ये केली असतील तर कामं करून तुम्हाला आम्ही मतदान द्या म्हणतोय. आता लोक असतात आम्ही हे करेंगे, आम्ही हो करेंगे, आम्ही हो करेंगे, मतदान करू. असं करणार नाहीत लोक मतदान. लोकांना विकास पाहिजे. विकासाच्या माध्यमातून आपणाला जावं लागेल. हे वार्ड क्रमांक 20च आहे. ह्यामध्ये मी पैसे दिलेले आतापर्यंत 13,99,76,000 रुपये मी आतापर्यंत दिलेत, बरोबर ना. आणि मग ह्यांनी खर्च केलेले बाकी सगळे एकूण 53 कोटी खर्च केलेले आहेत. म्हणजे काय एका वार्डमध्ये 53 कोटी झालं काय? तेव्हा तो वार्ड सुखानं समृद्धीनं झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे, समाधान लोकांच्यामध्ये. आणि हे आम्ही पॉम्पलेट प्रत्येक वार्डचं काढलेलं आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण तर ही सगळी कामं लिहिली आहेत. आम्ही कामं केलेलं पुरावा असं दिलेलं आहे. पारदर्शक कारभार ठेवला आहे. आम्ही खोटं बोलणार नाही आहे. त्यामुळे प्रिंट काढून तुमच्या हातात दिलेलं आहे. तुम्ही बघा ही कामं झाली का नाही. तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळं केलेलं आहे. युगन थोरातनं हा ग्रंथ छापलेला आहे, त्याचंही आज अनावृत्त झालेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर ह्या ग्रंथामध्ये आपल्याला समजेल की आपण वार्डमध्ये कसली कामं योगेंद्र थोरात कार्यसम्राट नगरसेवकांनी केलेली आहेत यातून जाणवतं आपल्याला. घराणेशाहीचा मुद्दाही या ठिकाणी गाजतोय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून घराणेशाही पुढे येते असं लोकांचं म्हणणं आहे, काय सांगा? काही पक्षात घराणेशाही असेल पण आमच्या पक्षानं ताबडतोब निर्णय केला की घराणेशाही होणार नाही. मी एक उदाहरण देतो. क्रमांक 7मध्ये सगळ्यांनी आग्रह केला, सगळ्या मीडियाने आग्रह केला, बाकी सगळ्यांनी आग्रह केला, तिथल्या जनतेने आग्रह केला की आमची छोटी सून रसिका खाडे हिला तुम्ही द्या, कारण ती तिथंच लहानाची मोठी जन्म झालेला आहे, तिथं मोठी झालेली आहे. ती सगळ्यांनी आग्रह केल्यानंतर मी विचार केला देऊया. पण दिल्यानंतर ज्यावेळी पक्षानं सांगितले घराणेशाही नाही करायची, आपल्याला आमदार खासदार मंत्री यांच्या घरातलं कोणी द्यायचं नाही आहे, त्यावेळी मी माघार घेतली. त्यामुळं निश्चितच आहे की घराणेशाही हे होच नाही आहे. एक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना आपण सगळ्यांना संधी द्यायला पाहिजे. जे एकनिष्ठ राहतात कार्यकर्ते 20-20 वर्ष 10-10 वर्ष, मग पुन्हा म्हणायचं चटई आम्ही करायचं का, झेंडेच आम्ही लावायचे का करायचे. पण अशा कार्यकर्त्यांना आमच्या मिरजच्या सगळ्या ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये 11 लोकांना नवीन चेहरे मी दिलेले आहेत. त्यामुळं गोरगरीब सगळे ह्या मदत घेतलेले आपण. आज ह्यांच्या वॉर्डमध्ये बघितलं तर 2 चेहरे नवीन आहेत आमच्याकडे. हां, बरोबर ना. त्यामुळं निश्चितच आम्ही घराणेशाही इथं ठेवलेली नाही. जे घराणेशाही करतात त्याला निश्चितच आता मुलगा, बायको, पोरगं, मेवना, सून असे ह्यांच्या पक्षामध्ये चाललेलं आहे. म्हणजे आतापर्यंत चाललेलं आहे. पण लोकांनी किती दिवस सांगा विकास तर करायचा नाही आहे. फक्त घराणेशाहीमध्ये सगळे बांधून ठेवायचे, नगरपालिका आमच्याच बापाची असं म्हणायचं, असं चालणार नाही ते. त्यामुळं निश्चितच घराणेशाही आमच्या पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये हे आदेशानुसार कुणी घराणेशाही करू शकलेले नाहीत.
काल तुम्ही एक आरोप केला ते पोटा पाण्यासाठी राजकारण करतात. विकासाच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही, जातात एकामेकाचेच फक्त वाबाडे काढायचं काम नाही, सुरू आहे. मला हे सांगायचं आहे, विकास तर आम्ही केला आहे, आम्ही समोर घेऊन आलो विकास तुमच्या बरोबर पुरा सहकार घेऊन आलो आम्ही, बरोबर नाही. आज महिन्याभरात जर 2-2, 3-3 पक्ष जर बदलत असाल तुम्ही, आज उदाहरण बरी सगळ्यांचीच आहेत. अजून मला आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली तरी मला समजेना कोण कुठं आहे कोण कुठं आहे, कोण कोणाच्या मांडवी बसल्या कोण कोणाच्या मांडवी बसल्या हे मला समजेना. पण आज 2-2, 3-3 वेळा जर आपण पक्ष बदलत असाल, हे कशासाठी? ह्यासाठी आहे की हा विकासासाठी समाजसेवेसाठी हा तसा उद्देश त्यांचा नसतो, त्यांचा पोटा पाण्याचं राजकारण करण्याचा उद्देश असतो. त्यामुळं हे पक्ष बदलतात. त्या पक्षात काय मिळत नाही त्या पक्षात जा, त्या पक्षात काय मिळत नाही त्या पक्षात जा, असं करून हे राजकारण करायचा प्रयत्न करणार. जनता त्यांना धाडा शिकवली. तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे आता महिला मोर्चाच्या माध्यमातून काम सुरू आहे या निवडणुकीमध्ये? वॉर्ड नंबर 20मध्ये आम्ही वॉर्ड नंबर 20मध्ये आहोत आणि काल पण एक मीटिंग झाली आमची महिलांची, 1-to-1 झालं. देवेंद्र दादांच्या माध्यमातून कळालं की ते घरापर्यंत कसे पोचलेत. महिलांचा प्रत्येकी घरटी प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व केलेला आहे. तसेच आत्ता ह्या पॅनलमध्ये बघितलं तर एक उद्योजिका त्यांनी घेतली आहे, एक मुख्याध्यापक आहेत आणि एक स्वतः ते आहेत. त्यामुळे ह्या माध्यमातून एक संदेश ते द्यायचा प्रयत्न करत आहेत की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ते घर बसल्या उद्योगाच्या संधी त्या उपलब्ध करून देणार आहेत. आणि उद्योजिका ह्या कारणासाठी घेतली आहे की येणाऱ्या काळामध्ये ते प्रशिक्षित महिलांना करून उद्योग कसा करायचा, डॉक्युमेंटेशनचा कसा अभ्यास करायचा आणि घर बसल्या उद्योग कसं करायचं ह्याचं प्रशिक्षण देण्याचंही त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि आता महिला मोर्चाच्या माध्यमातून माझ्या सगळ्या जेवढ्या प्रभारी पदाधिकारी आहेत त्या प्रत्येक वॉर्डमध्ये नेमलेल्या आहेत. त्या घरोघरी जाऊन आपल्या भाजप पक्षाचा प्रचार पण करतायत आणि डेली काय अपडेट असतील त्या मला माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि सगळ्या प्रभागामध्ये बघितलं तर महिलांचा भाजपसाठी मोठा प्रचंड प्रतिसाद असलेला दिसून येतो आणि जास्त करून महिला ह्या भाजपच्या बरोबर राहतील असा माझा एक विश्वास आहे. लाडकी बहीण नाही का? हो, लाडकी बहिणीचा काय परिणाम? लाडकी बहीण योजना तर खूप गाजलेली आहे आणि लाडकी बहीण योजनाद्वारे सरकारने खूप चांगली योजना आपल्या बहिणींना दिलेली आहे असं वाटतं. आणि या लाडकी योजनेचा फायदा आता आपल्या येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दिसेल आणि त्यांच्या लाडक्या बहिणी आपल्या भाजप पक्षाला जास्तीत जास्त मतदान करून कमळ फुलवण्याचा प्रयत्न करतील. शेवटचा प्रश्न, आता निवडणुकीच्या या रिंगणात सगळे पक्ष ताकदीने या ठिकाणी लढत आहेत. तुमचं नियोजन या पुढच्या 7-8 दिवसाचं कसं असणार आहे? किती कोणत्या वार्डाला कसं तुम्ही या ठिकाणी म्हणजे वेळ देणार आहे? नाही, वेळ द्यायचा आमचा एक प्रोग्राम ठरलेला आहे. रात्री प्रोग्राम आम्ही ठरवतो की उद्या कुठं बैठक घ्यायच्या, कुठं काय करायचं आणि त्या पद्धतीने तो नियोजन तसं ठरवतो. मग काय 2 नंबर असेल, 3 नंबर असेल, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर कुठल्याही वॉर्डमध्ये त्याचं एक नियोजन बनतं आणि त्या नियोजनाप्रमाणे सकाळी 10 वाजल्यानंतर रात्री 10, 12, 1पर्यंत मी माझा प्रवास करत असतो. त्यामुळं निश्चितच सकाळी मला आजचा कार्यक्रम, पहिला कार्यक्रम आज देवाचं दर्शन करून आपणाला पुढं जायचं आहे. त्यामुळे हा पहिला कार्यक्रम आम्ही झाला. आता मी 2 ला 3 बैठक आहेत, ऑफिसची कामं आहेत, बाकी सगळं नियोजन आहे, बाकी सगळं सांभाळून बाकी जिकडं आपल्याला शॉर्टफॉल दिसतं रोजचे रिपोर्ट येतात आम्हाला. आमचा एक सर्वे रिपोर्ट रोजचा येतो की मतदारसंघामध्ये कुठं काय चाललं आहे, कुठं कमी आहेत, कुठं आपण जास्त आहे, कुठं कमी झालो आहे, तर त्या ठिकाणी लगे आम्ही टच करतो. म्हणजे सांगली जिल्ह्यापर्यंत बोलायला गेलं तर सांगली जिल्ह्यातले कुठलेही आमदार किंवा त्यांचं कुटुंब या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये मदत करताना किंवा प्रचार करताना दिसत नाही. फक्त खाडे फॅमिली दिसते. दुसऱ्या कुठलाच आमदार, मग विधान परिषद असू दे किंवा विधानसभा असू दे, फक्त तुमचीच फॅमिली या ठिकाणी भाजप पक्षासाठी काम करते. एक तर गोष्ट आहे की त्यांचा पहिला मुद्दा आहे की पप्पांचं त्रास थोडासा कमी करावा. सगळा लोड जर पप्पांनी घेतला तर थकतील ते, म्हणून शेअर करतात सगळे, बरोबर. आणि त्यामुळं आता पुढं राजकारणात माहीत पाहिजे, राजकारण पप्पा कसे राजकारण करतात, काय करतात माहीत पाहिजे. पुढं उमेदवार मिळेल न मिळेल, पुढे होईल काय भविष्य नाही माहिती, पण त्यांना आयडिया पाहिजे की काय राजकारणात कसं करायचं, काय करायचं, मुद्दे कसे असतात, काय असतात. त्यामुळे थोडंसं त्यांना हौस आहे आणि ते म्हणतात आम्ही पण इंटरेस्ट आहे, आम्हाला आम्ही पण येणार आहे, भाजपवर आम्ही प्रचाराला येतो, या चला ह्या उद्देशाने ते प्रचाराला आले. या ठिकाणी आपण पाहतो की प्रभाग 20मध्ये विकास ग्रंथाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि इथे केलेल्या विकास कामाची यादी योगेंद्रदादा थोरात म्हणजे माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागामध्ये जो काय भाजपने किंवा इथल्या स्थानिक आमदार असणाऱ्या सुरेशभाऊ खाडे यांनी जो काय विकास निधी दिला होता आणि त्या माध्यमातून जो काय विकास झाला त्याच्या पुस्तिकेत या ठिकाणी अनावरण करण्यात आलं आहे. कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज, मिरज.